आणि भाजपकडून 25 नावांची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये भारती लवेकर, पराग शहा, राम सातपुतेंना पुन्हा संधी देण्यात आली आहे। आर्वीमधून फडणवीसांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखडेंना सुद्धा उमेदवारी मिळाली आहे, तर इकडे बोरिवलीमधून सुनील राणेंऐवजी संजय उपाध्याय यांना उमेदवारी मिळाल्याचं कळतंय। आपण पाहिलं की भाजपने काही दिवसांपूर्वी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यानंतर 22 उमेदवारांची दुसरी यादी आणि तिसरी यादी 25 उमेदवारांची आल्याचं कळतंय। एकूण 146 उमेदवारांची अधिकृतरित्या भाजपकडून यादी जाहीर करण्यात आली आहे। जागांचा बराच तिढा होता आणि त्यानंतर ही तिसरी यादी जाहीर झाल्याची माहिती। कोण कोण हे 25 भाजपकडून उमेदवार आहेत आपण पाहतोय। ग्राफिकच्या माध्यमातून आर्वीमधून सुमित वानखडे यांना उमेदवारी, पलूस कडेगावमधून संग्राम देशमुख हे अधिकृत उमेदवार आहेत। लातूर शहरामधून डॉक्टर अर्चना चाकूरकर यांना उमेदवारी मिळाली आहे। माळशिरसमधून राम सातपुते, कराड उत्तरमधून मनोज घोरपडेंना उमेदवारी मिळालेली आहे। बोरिवलीमधून संजय उपाध्याय, वर्सोवामधून भारती लवेकर, घाटकोपर पूर्वमधून पराग शहा, तर आष्टीमधून सुरेश धस यांचाही समावेश। आणि अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहे। शिवाजी, काय आहे यादीचं वैशिष्ट्य आहे, तिसरी यादी, आणि महत्त्वाचं म्हणजे बोरिवलीमधून सुनील राणेंकडून उमेदवारी काढून घेण्यात आलेली आहे, संजय उपाध्याय यांना संधी देण्यात आली आहे। या यादीचं वैशिष्ट्य म्हणून जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांची या यादीवरती छाप पडते। त्यांच्या विचाराचे, त्यांच्याशी प्रामाणिक असलेले अशा भाजप अंतर्गत जे नेते आहेत त्यांना यामध्ये संधी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणून जर पाहिलं तर सुमित वानखेडे ज्यांचे स्वीय सहाय्यक यांना संधी देण्यात आली आहे। दादाराव केचे यांचं तिकीट जो आहे, ते पत्ता जो आहे तो कापण्यात आला। खास करून विदर्भातून 2 व्यक्तींचं तिकीट, आमदारांचं तिकीट कापलेलं आहे। त्यामध्ये दादाराव केचे यांचं तिकीट कापलेलं आहे। त्या ठिकाणी सुमित वानखेडे यांना तिकीट देण्यात आले आहे। त्यांच्या विरोधात मयुरा काळे, त्या अमर काळे, खासदार अमर काळे यांच्या पत्नी आहेत, त्यांना त्यांच्या विरोधात ते लढणार आहेत। थोडक्यात सुमित वानखेडे वर्सेस मयुरा काळे असा हा सामना जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर मध्य नागपूरमधून आमदार विकास कुंभारे यांचं तिकीट कापून विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके यांना संधी देण्यात आली। आणि बोरिवलीमध्ये जसं तुम्ही आता सांगितलं की बोरिवलीमधून आमदार सुनील राणे यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे। त्यांच्याऐवजी मुंबई जनरल सेक्रेटरी संजय उपाध्याय यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। खरं तर गोपाळ शेट्टी यांना तिकीट मिळावं यासाठी भाजपचे काही दिल्लीतील त्याचबरोबर महाराष्ट्रातील नेते देखील प्रयत्न करताना पाहायला मिळत होते, मात्र गोपाळ शेट्टी यांची या ठिकाणी वर्णी लागली नाही, कारण खासदारकीला त्यांना तिकीट मिळालं नव्हतं, त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं। त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार का, त्यांचं पुनर्वसन होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असताना गोपाळ शेट्टी यांना पुन्हा एकदा विधानसभेत संधी एक प्रकारे नाकारल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर काटोल हा अनिल देशमुख यांचा मतदारसंघ मानला जातो। या मतदारसंघातून भाजपने चरणसिंग ठाकूर यांना संधी दिलेली आहे। तिसरीकडे पाहिलं तर काटोलमधून इच्छुक असलेले भाजप नेते आशिष देशमुख, जे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात 2019ला लढले होते, त्यांना सावनेर मतदारसंघातून संधी देण्यात आलेली आहे। आणि सावनेर मतदारसंघातून सुनील केदार जे काँग्रेसचे नेते आहेत, मात्र कायदेशीर अटीमुळं त्यांना निवडणूक लढता येत नाही, त्यांच्या जागेवरती त्यांच्या पत्नी अनुजा केदार ह्या उभ्या आहेत। या ठिकाणी अनुजा केदार विरुद्ध आशिष देशमुख असा सामना होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर मोर्शीमधून विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष अजित गटाचे जे देवेंद्र भुयार होते यांना तिकीट नाकारण्यात आले महायुतीकडनं। त्यांच्या ऐवजी उमेश यावलकर यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी देवेंद्र भुयार हे अपक्ष उभे राहणार, त्यामुळे एक महायुतीसाठी हा फटका मानला जात आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर पश्चिम नागपूरमधून आमदार विकास ठाकरे यांच्या विरोधात भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना संधी दिलेली आहे। नितीन राऊत यांच्या विरोधामध्ये डॉक्टर मिलिंद माने यांना संधी दिलेली आहे। आणि शिवाजी, तर ही 25 उमेदवारांची यादी अधिकृतरित्या आपल्यापर्यंत आलेली आहे। धन्यवाद शिवाजी सविस्तर सांगितल्यासाठी। आणि पुन्हा आपण जाऊयात की सुशांत, आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, आपण
सुशांतकडे आपण जाऊयात. एक महत्त्वाची अपडेट येते. आपण पाहू शकतोय महायुतीमध्ये मोर्शीच्या जागेवरून तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मोर्शीच्या जागेवर अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजितदादांकडून देवेंद्र भुयार आणि भाजपाकडून उमेश यावलकर हे आमने सामने आल्याचंही दिसतंय. आणि या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहेत. सुशांत, महायुतीमध्ये जरी आता भाजपाकडून 146 जागांवर उमेदवारी देण्यात आलेली आहे तरी सुद्धा तिढा कायम दिसतोय. मोर्शीच्या जागेचा समावेश आहे आणि या जागेवर अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अगदी बरोबर आहे. सुरुवातीपासूनच महायुतीतील काही जागांवर पेच जो होता तो कायम होता. काल देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा देखील झाली. मात्र आता देखील यादी आली, त्यावरून जर पाहिलं असेल तर तिढा जो आहे तो कायम आहे. कारण एकाच जागेवर दोघांनीही उमेदवार दिले, त्यामुळे नेमकं महायुतीत चाललंय काय असा प्रश्न देखील पडतोय. आपण जर पाहिलं असेल भाजपच्या आज 25 उमेदवारांची यादी, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ असलेल्या लोकांना तिकीट देण्यात आल्याचं बघितलं जातंय. संजय उपाध्याय यांना बोरिवलीतून खरं तर तिकीट दिलेलं आहे आणि आपण पाहिलं असेल तर गोपाळ शेट्टी यांचं लोकसभेच्या दरम्यान तिकीट कापण्यात आलं होतं. त्यांची कुठेतरी बोरिवली विधानसभा मतदारसंघावर वर्णी लागेल असं सांगितलं जात होतं. मात्र अनेक नावं चर्चेत असताना संजय उपाध्याय यांचं नाव अचानक या यादीमध्ये आलेलं आहे. दुसरं आपण जर बघितलं असेल तर वर्सोवाची जागा देखील वादग्रस्त होती. त्या जागेवर शिंदे गटाने देखील दावा केला होता आणि भारती लवेकर यांच्या नावाला कुठेतरी विरोध होता. त्या जागेवर पुन्हा एकदा भारती लवेकर यांना संधी दिलेली आहे. तिसरी जागा घाटकोपर पूर्वची जागा आहे, ज्या ठिकाणी पराग शाह यांना पुन्हा पक्षानं संधी दिली. मात्र त्या जागेवरून देखील आता कुठेतरी वाद निर्माण होऊ शकतो. कारण आपण जर पाहिलं असेल तर प्रकाश मेहता यांनी याआधीच तयारी केलेली आहे. त्यांनी सभा देखील घेतली होती, मेळावे घेतले होते, मतदारसंघात फिरायला सुरुवात केली होती आणि त्यांनी त्या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र पक्षाने जे आहे ते पुन्हा एकदा पराग शाह यांना संधी दिली. त्यामुळे आता भाजपचे एकूण 146 उमेदवार जे आहेत ते जाहीर झालेले आहेत. भाजपची आणखी एक छोटीशी यादी जी आहे ती येऊ शकते अशी आपल्याला माहिती मिळते. मात्र ज्या जागा भाजपच्या देण्यात आल्या आहेत त्यामध्ये देखील अनेक वाद आहेत, अनेक नाराजी अनेकांची आहे. इच्छुकांना उमेदवारी दिली नसल्यामुळे देखील नाराजी भविष्यात उद्भवू शकते. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जर बघितलं असेल तर उद्या शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि या दरम्यान आता नेमकं बंडखोरी कोण करतोय, जे इच्छुक होते ते आता उद्या अपक्ष म्हणून अर्ज भरतायत का ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपण खरं तर प्रकाश मेहता यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र कुठेतरी ते देखील इच्छुक आहेत निवडणूक लढण्यास. पराग शाह यांना संधी जरी दिली असली तरी घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहता जे आहेत ते अपक्ष निवडणूक लढणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. श्रद्धा, नक्कीच ताजी माहिती घेत आहोत. सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.